डावखुरा फलंदाज प्रथमेश राठोड आणि नंदन पाटील। बघा या स्पर्धेमध्ये पारितोषिक आलेला आहे आयवा कॅचसाठी 200 रुपये आणि लगातार 3 षटकार या खेळाडूला 1000 आणि लगातार 3 विकेट ज्या खेळाडूने घेतले तर त्याला 1000 रुपये आमचे गोल्डन मॅन गोरख मामा यांच्याकडून देण्यात येतील। देवेश वडापाव सेंटर चे ओनर आहेत गोल्डन मॅन गोरख मामा यांच्याकडून पारितोषिक। आणि मॅच सुरू होतोय बरोबर 9:06 झालेत। वेळ देखील तितकीच महत्वाची आहे। बॅट आणि बॉल मधून बंदो प्रेक्षक पाहतात तर आयकॉन खेळाडू प्रीतम बारी मैदानावरती गोलंदाजी मार्क वरती आहे। पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली, चमकदार कामगिरी केली। बरोबर 9:06 झाले, तिसरा सामना सुरू होतोय। गोलंदाजी मार्क वरती प्रीतम बारी टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं। चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। पहिला चेंडू डॉट टाकलाय गोलंदाज प्रीतम बारीनं, निर्धाव चेंडू टाकला। लेन खूप चांगली होती, आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी केले प्रीतम बारी आणि प्रथमेश राठोड। 2 आयकॉन मैदानावरती आहेत। सुनीता स्मृती 11 आरोग्य एंटरप्राइजेस महत्वाचा सामना मैदानावरती। गोलंदाजी मार्क वरती प्रीतम बारी ऑफ टर्मच्या खूपच बाहेर वाईट वॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला। पाहूया काय घडतंय। पंच वाईट बॉलचा इशारा करत असताना आणि यात पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश किणी, महेंद्र भबर, विकी बशेलार, अमित डांगरे 4 अनुभवी पंच मैदानावरती आहे। मंदार जोशी आमच्या बरोबर आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये। समालोचन कक्षामध्ये मनोज जोशी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये स्कोररचे काम करतात। तर उमेश म्हात्रे यांचा देखील आवाज तुम्ही ऐकताय। ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय, कव्हरमध्ये चेंडू सीमारेषा पार जाईल का? आउटफील्ड थोडासा स्लो आहे तरी सुद्धा चेंडू या ठिकाणी घरंगळत सीमारेषा पार। धावमिती 4, कणकणी चौकार। चुंबन घेत बॉल सीमारेषा पलीकडे गेला। 4 धावा वसूल केल्यात प्रथमेश राठोडच्या बॅट मधून चौकार। इनिंग मधला उमेशजी हा पहिला चौकार आहे त्यांचा, अत्यंत सुंदर। ऑफ टर्मच्या बाहेर वाईट वॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू पर्यंत पोहोचलाय, रीच केलाय आणि चेंडू खूप चांगला ड्राईव्ह केला। पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे। हा क्षेत्र भेदायचा होता, तो क्षेत्र भेदलाय प्रथमेश राठोड। धावसंख्या 4। कोलबट पद्धत चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं, कोदून काढायचं होतं, चेंडू बॅटवरती नीट चालले नाहीये। यष्टीरक्षक चेंडू वरती येतोय प्रीतम बारी आणि त्याचबरोबर आपण प्रितेश जोशी हे 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्कवरती प्रीतम आहे तर प्रितेश जोशी यश त्यांच्या मागे। या षटकात आतापर्यंत 5 वेगवान गोलंदाजी, गोल्डन स्पॉटवरती गोलंदाजी करायची, चेंडू कट करायचे, वाईड यॉर्कर टाकायची, ही ताकद आहे प्रीतम बारीची। पहिल्या षटकाचा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन। गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी ऑफ टर्मच्या खूपच बाहेर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय प्रीतम बारीचा। हे मोठं युद्ध आहे, हे मोठी लढाई आहे। जंगलात 2 वाघ जेव्हा लढतात ना ते पाहणं या ठिकाणी प्रेक्षकांसाठी एक फार मोठी मेजवानी असते, परभणी असते। तशा पद्धतीनं 2 आयकॉन खेळाडू ठाणे प्रीमियर लीग मध्ये खेळतायत ना तेव्हा ते पाहणं प्रेक्षकांसाठी परभणी आहे आणि एक मोठी जुगलबंदी मैदानावरती पाहायला मिळते। धावसंख्या 5। या मॅच मध्ये आयकॉन खेळाडू प्रीतम बारी आता खेळण्याची जबाबदारी असेल नंदन पाटील। महत्वाचा सामना त्यांच्यासाठी आणि पहिल्या मॅच मध्ये नंदन पाटील पहिल्या षटकावरती या ठिकाणी अधिराज्य गाजवत असताना बाली आणि नंदननी जबरदस्त कामगिरी केली होती। धावसंख्या 6। गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी। पुन्हा एकदा प्रीतम आणि प्रितेश या दोघांना दरम्यान चर्चा होते। स्ट्रायकर नंदन 19 धावा पहिल्या इनिंग मध्ये केल्या होत्या। अत्यंत शानदार बॅटिंग त्याने केली होती। बालीनं देखील दमदार कामगिरी करत सुरुवात चांगली करून दिली होती। प्रथमेश राठोडच्या 27 धावा आणि या आत्ताच्या मॅच मध्ये सन्मेत व्यवहारेनं 20 चेंडूमध्ये 47 धावांची जी खेळी केली ती देखील दमदार होती। 20 चेंडूमध्ये 47 धावा त्याने ठोकल्या। थर्ड मॅन पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साइडला मिड ऑन। सुरेख गोलंदाजी फुल लेंथ, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर जाऊन खेळायचं होतं, डायरेक्ट हिट केलं गेलंय परंतु पंचांचा इशारा काय येतो ते देखील पाहूया। टीव्ही अंपायर डायरेक्ट हिट नेहमीच धोकादायक असतो म्हणून उमेशजी आता टीव्ही अंपायरच्या दिशेनं ऑनफील्ड अंपायर गेले। हो, चांगला डिसिजन आहे ऑनफील्ड पंचांचा, कुठलीही जोखीम घेतली नाहीये आणि
या ऑनफिल्ड पंचांना मात्र आता टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे रनआउटसाठी. विकेट घ्यायची, त्यासाठी गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी करायची आणि बॅट्समनला तिथे फसवायचं आणि विकेट घ्यायची. तर दुसऱ्या बाजूला प्रितेश जोशी एक नवा प्लॅन घेऊन आले, ते नॉस्टेकर एंडला सातत्यानं थ्रो करतात उमेशजी आणि मग डायरेक्ट हिट करून नॉस्टेकर एंडचा बॅट्समन त्याला आउट करण्याचा प्रयत्न होत आहे. हो, चांगलं टार्गेट आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा प्रितेश जोशीने असाच प्रयत्न केला होता. ज्यावेळेस टेमघरचा जो खेळाडू आहे श्याम चौधरी, त्याला मात्र ती विकेट काढायची होती आणि तिथे त्यासाठी त्याने डायरेक्ट हिट केला होता. तिथे प्रयत्नाला यश आलं नाही आहे आणि इथेही डायरेक्ट हिट झालाय, परंतु जो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आहे तो टीव्ही अंपायर पंचांकडे गेलेला आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहू शकता. सध्या हे ग्राफिक GTC वरती अत्यंत नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं सध्या आपण पाहतो आहे. TDPL 2025 मानाची प्रतिष्ठेची लाखमोलाची स्पर्धा, शानदार आयोजन, आदरणीय जगपेश भोईर, तेजसजी पाटील, सुशीलजी पाटील यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आणि फलंदाज प्रशांत सर इथे आजच्या रात्रीच्या शेवटपर्यंत हे पारितोषिक आलेले आहेत. दिवेश वडापाव सेंटरचे मालक आमचे गोरख मामा गोल्डमॅन यांच्याकडून 3 षटकाराला प्रत्येक खेळाडूला 1000 रुपये, 3 विकेटला 1000 रुपये आणि आयवा कॅसेटी 200 आणि लगातार 6 बॉलमध्ये 7 षटकार ज्या खेळाडूने ठोकले तर 5555 रुपयाचं पारितोषिक शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये गोरख मामा म्हणजे गोल्डमॅन यांच्याकडून राहील. तीन विकेट आणि 3 षटकारासाठी शहजादबाई आणि अल्ताबाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. सध्या व्यासपीठावरती क्रिकेटचा खेळाचा मनमुराद आनंद घेत आहेत. गोलंदाजी मार्गप्रती गोलंदाज प्रीतम पॉइंट आणि कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा या ठिकाणी पुढे होतील आणि पहिल्या षटकावरती अधिराज्य प्रीतम बारीचं अतिशय दर्जेदार गोलंदाजी केले, नियंत्रित मारा केलाय आणि उमेशजी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या मॅच मध्ये आपण बघितलं तर आरोही एंटरप्राइजेस प्रथम बॅटिंग करत असताना बिनबाद 8. हो, चांगली गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये आणि याच्यासाठी जाणला जातो प्रीतम बारी. यॉर्कर चेंडू सातत्यानं टाकतो आणि यॉर्कर आणि प्रीतम बारी याचा अतूट नातं आहे, कारण त्यांनी सुरुवात केली आणि सातत्यानं यॉर्कर टाकले. पहिल्या ओव्हरमध्ये 8 म्हणजे जरी विकेट त्याला प्राप्त करता आला नाही, परंतु इकॉनॉमिकल षटक या पहिल्या ओव्हरमध्ये खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रीतम बारीनं केलेला आहे. पालघरचा आणखीन एक खेळाडू मला या निमित्तानं निश्चितच आठवलाय, प्रज्योत अंबेरे. तो देखील यॉर्करसाठी ओळखला जातो. गुडनेस स्पॉटवरती त्याचे चेंडू देखील खूप चांगले बळतात आणि त्याचबरोबर यॉर्कर बुंद्यात खूप चांगले चेंडू टाकतो. तशाच प्रकारे आज गोलंदाजी झाली आणि बॅट्समनचं जे फुटवर्क आहे, जो या ठिकाणी ट्रिगर मुवमेंट, ते ओळखून तुम्ही चांगली कामगिरी केली आणि खूप चांगले बॅट्समन देखील मैदानावरती आहेत. एक छान द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 स्कोर 8 पनन आरोही एंटरप्राइजेस मैदानावरती मॅच क्रमांक 3 सुरू आहे. GTC लाईव्ह अर्थात या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगलं काम निश्चितच आहे. 15 कॅमेऱ्यांचा वापर यापूर्वी देखील त्यांनी स्वर्गीय रतनभाऊ चषकाच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल वेदांत पाटील. ओ चेंडू हुक केलाय, चेंडू झाली सीमारेषेच्या दिशेनं 1 2 3 1 2 का 4 चेंडू सीमारेषा पार, चौकार. अगदी आखूट टोप्याचा बॉल आणि या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. प्रथमेश राठोडला तो लवकर शफल होतो, त्यानंतर जागा बनवतो आणि ऑन साइडला जे फटके मारतो ना, त्याच्यामध्ये प्रसिद्ध प्राप्त केलेला असा खेळाडू आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. 4 धावा येतात प्रथमेश राठोडच्या बॅटमधून. धावा आहे स्कोर बोर्डवरती 12. प्रथमेश राठोड व्यक्तिगत 9व्या धावसंख्येवरती खेळतो. त्याचा स्ट्राईक रेट 180चा आहे. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, खराब क्षेत्ररक्षण. प्रथमेश राठोडला जेव्हा आपण बघितलं तर त्याचा झेल सुटला होता. 27 धावा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. किती धोकादायक आहे, मागच्या मॅच मध्ये आपण अनुभवलेला आहे. हो, अगदी बरोबर आहे. मागच्या मॅच मध्ये जीवदान, त्यानंतर मात्र धुवादार बॅटिंग त्याने केली. इथेही जीवदान आणि मी म्हणेन जे कॉलिंग होतं ते कॉलिंग चुकलं दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये. जो समय होता तो मात्र साधला नाहीये, त्यामुळे जेल अगदी धरणी मातीला ड्रॉप झालाय.
अगदी बरोबर. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये कॉलिंग अतिशय महत्त्वाचं होतं, तितकं चांगलं आहे. बॉलिंग चांगली होती, म्हणजे बॅट्समनला ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती नीटचं आलं नाही, टायमिंग चांगलं झालं नव्हतं. रिव्हर्सिव्हचा फटका खेळायचा पर्यंत चेंडू आणि बॅटमध्ये संपन्न. पुन्हा एकदा आपण प्रितेश जोशीकडनं पाहतोय, विकेट किपर आहे आणि तो सातत्यानं तो टार्गेट करतो. नॉन स्ट्रायकर एंडला जो यष्ट आहेत ते यष्टांवरती थ्रो करण्याचा प्रयत्न, इथेही डायरेक्ट हिट झालं. धावसंख्या 15 धावा धापलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेझेंट TDPL 2025 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार, जलपेची भोईर, तेजस पाटील, सुचिनजी पाटील यांच्या संकल्पनेबद्ध साकारलेली ही मानाची दर्जेदार स्पर्धा सध्या ठाण्यामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम रंगतो आहे. सध्या महाराष्ट्रात त्याची चर्चा सुरू आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील त्याची चर्चा सुरू आहे. मैदानावरती काही क्षणासाठी खेळ थांबलाय. क्षेत्ररक्षणाची विभरचना या ठिकाणी बदलली जाते. शहजादबाई अल्ताबा यांच्याकडून 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक आहेत आणि गोरख सरांकडनं देखील एक पारितोषिक आहे, त्याचा उल्लेख या षटकामध्ये निश्चितच होईल. अर्थात गोल्डन मॅन गोरख सर देखील दाखल झाले, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. 15 धावा धापलकावरती. टायमिंग चांगलं नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे पकडला झेल आणि बॅट्समन नंदन पाटीलचा संपलाय खेळ. पहिला या ठिकाणी अतिशय महत्वाचा धक्का बसतोय आरोही एंटरप्राइजेस संघाला. प्रयत्न पोझिशन मध्ये नव्हते नंदन पाटील, बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, त्यानंतर मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला त्या क्षेत्ररक्षकाकडून कुठलीही चूक न होता खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिला धक्का. सचिन सुंदर झेल टिपला गेला, कारण टप्पा आपण बघू शकता थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर होता. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचं होतं, टायमिंग करताना बाउन्स खूप होता. सचिनने इथं कोणतीच चूक केली नाहीये आणि पहिला धक्का इथे बसतोय. गोलंदाजी मार्गवरती वेदांत पाटील आपल्या कोट्यात पहिलं आणि संघाचं अतिशय महत्वाचं दुसरं षटक टाकत असताना सामना रंगणार आहे आरोही एंटरप्राइजेस आणि सुनीता स्मृती 11 या दोन संघादरम्यान बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन आता दाखल होतो आहे बाली. पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आघाडीचा फलंदाज म्हणून राजेश वरती केलेला हल्ला, राजेश सोटे जो आयकॉन खेळतो त्याच्यावरती केलेला हल्ला अतिशय जबरदस्त होता. 21 धाबा त्यानं कुठल्या, पण शेवटच्या चेंडूवरती तो बाद झाला होता. आता त्याला मोठी इनिंग साकारायची. दुसऱ्या बाजूला या मॅच मध्ये वेदांत देखील खूप चांगली कामगिरी करतोय. चौकार आल्यानंतर कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ते कमबॅक या ठिकाणी त्याने केलेलं आहे. फलंदाज स्ट्रायकरिनला बाली बांगर, फ्लॅंग स्लिप एक गली आहे. ओहो, बॅटची कड घेतली गेली होती. फ्लॅग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू अतिशय जबरदस्त होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा वळणारा चेंडू, बॅटची कड लागली आणि तिथून चेंडू गेला होता. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. संभवित आज त्याच्यावरती कॅमेरा लावलेला आहे. फक्त असं नाही की GDCचा कॅमेरा लागलाय. जेव्हा ही स्पर्धा होते ना, तर याचा अर्थ या स्पर्धेत जे चांगले खेळाडू खेळतील त्यांना उमेदजी आयकॉन, आयडॉल, त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी देखील मिळणार आहे. त्यामुळे फक्त GDCचे 15 कॅमेरे नाही आहेत, त्या आपल्याकडे अनेक जणांचे डोळे या मॅचवरती या स्पर्धेवरती लागलेले आहेत. फक्त तुम्ही चांगली कामगिरी करा, कारण ही मोजमामध्ये लवकर सुरू झालेली स्पर्धा आहे. इथून बऱ्याच स्पर्धा यानंतर येणार आहेत. त्यामुळे संधी तुमची वाट बघते. या संधीचं सोनं करा आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करा. प्रकाश झोतामध्ये येण्याची नामी संधी तुम्हाला. धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या षटकाचा शेवटचा चेंडू. सुरेख कामगिरी या षटकात गोलंदाजाकडून. थोडा ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा लेग बायचा येतोय. शेवटच्या चेंडूवरती बॅट आणि बॉलमध्ये कुठला संपर्क नव्हता. षटक क्रमांक 2 समाप्त. धावसंख्या 17 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आरू एंटरप्राइजेस प्रथम बॅटिंग करत असताना चांगली गोलंदाजी वेदांत पाटील कडून या ओव्हर मध्ये, कारण पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी बंदिस्त करून ठेवलंय या दोन्ही बॅटरला वेदांत पाटील. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 8 धाबा. या षटकात एकूण धावसंख्या बघितलं तर गोलंदाजाच्या नावावर खरं तर 7 जातील, पण प्रत्यक्षात आपण धावसंख्या 17 त्या देखील महत्वाच्या आहेत. एकूण 9 धाबा या षटकामध्ये आलेल्या आहेत. आमचे दोन्ही स्कोरर खूप चांगले कामगिरी करत असताना मनोज जोशी दुसऱ्या बाजूला आहेत यश मुंडे. समालोचन कक्षामध्ये उमेश म्हात्रे यांचा आवाज, यापूर्वी कुणाल दाते आणि त्याचबरोबर मनीष यांचा आवाज आपण ऐकले समालोचन कक्षामध्ये. अतिशय दर्जेदार आयोजन,
शानदार खेळ स्पर्धेचे शिल्पकार जलपेशजी भोईर, तेजस्वी पाटील, सुशीलजी पाटील त्यांच्या संकल्पनेबद्दल साकारलेली ही मानाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेझेंट TDPL 2025 सीझन 5 ऑर्गनाइज्ड बाय जलपेश भोईर, तेजस पाटील अँड सुशील पाटील. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. अत्यंत महत्त्वाचा सामना. प्रीतम बारीला दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी, खेळण्याची जबाबदारी असेल डावखुरा फलंदाज प्रथमेश राठोड. ऑफ्टमच्या खूपच बाहेर वाईड यॉर्कर, ऑन द टोज ऑन द नोज तुम्हाला गोलंदाजी करता यायला पाहिजे. त्या पलीकडे यॉर्कर टाकत असताना वाईड यॉर्कर उमेश अतिशय घातक असतो. ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना मैदानावरती प्रीतम बारी. हो, यासाठी जाणला जातो प्रीतम बारी, कारण फलंदाजाच्या लास्ट मुवमेंट वरती बॉल रिलीज करणं ही त्याची ओळख आहे प्रीतम बारीची. चांगलं वर्णन तुम्ही केलं, कारण ट्रिगर मुवमेंट ओळखून तुम्हाला तो चेंडू टाकायचा आहे आणि त्याकरता रिलीज पॉईंट देखील महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा आपण बघितलं बॅट्समन समजा शफल झालाय तर त्याला फॉलो करायचं असतं. आणि एवढ्या वर्षाचे अनुभव पणाला लावून प्रीतम बारी अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर देखील एक मोठा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रीतम बारी, क्षेत्ररक्षण फ्लाय फ्लिक पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईडला चेंडू कळा, चेंडूवरती नजर नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे बाली. अत्यंत महत्वाचं षटक या ठिकाणी करायचं असताना प्रीतम बारीचं 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती 20 वरती. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व मैदानावरती, गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधलं द्वंद्व, ही जुगलबंदी सध्या आपण GTC वरती पाहत आहे. ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे 5वा पर्वाचा खेळ, 5वा दिवस, 5 सामने देखील आज या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये खेळले जातील. आणि प्रकाश झोतामध्ये रात्रीचं सत्र जे असतं, अर्थात तिथे बॅटिंग करणं सोपं नाहीये. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी, राऊंड विकेट मारा केला जातोय, अँगल क्रिएट केला जातोय समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करत असताना. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर त्या चेंडू आहे. यष्टीरक्षक चेंडू थांबवू शकलेला नाहीये. पंचांचा इशारा काय होतोय, पंच हात करतात. समांतर धावा आहेत, अवांतर. धावसंख्या 22 वरती पोहोचले. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आरो एंटरप्राइजेस. उमेशची यापूर्वी आपण बघितलं तर आरो एंटरप्राइजेसनं अतिशय आक्रमक बॅटिंग केली, पण आता धावांचा वेग थोडासा मंदावलाय. हो, अगदी समजदारीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, कारण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय सुनीता स्पोर्ट्स 11 या टीमने घेतला आणि अगदी साजेसा खेळ त्या निर्णयाला मात्र या टीमने केलेला आहे. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रीतम बारी, ऑन साइडला. वाह, काय फटका सजवलाय. ही तर सुरुवात आहे. नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल. पूलचा उत्तुंग षटकार राठोडच्या बॅटमधनं. अगदी चेंडूला येऊ दिलं, गतीमध्ये परिवर्तन होतं प्रीतम बारी यांचं, परंतु त्याला पिक करत असताना टिक केला आणि मिड विकेटला अगदी क्लिअर केलाय प्रथमेश राठोडनं या फटक्यामागे. हा फटका पहा, पूल करत असताना थोडासा बॉडी बेंड झाली आणि त्यानंतर मिड विकेटला पूलचा दर्जेदार फटका. बॅट्समॅन खूप चांगलं होतं आणि छान फटका. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आहे पहा. दे घुमा के चेंडू मिड विकेटला खेळलाय. या षटकारानं धावसंख्येला पुन्हा एकदा आकार. तिसऱ्या षटकाचा खेळ, धावसंख्या 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. GTC लाईव्ह वरती सध्या आपण या संपूर्ण स्पर्धेचा थरार पाहत आहे. अतिशय दर्जेदार खेळ, 28 for 1. तिसऱ्या षटकाचा खेळ, 3 चेंडू शिल्लक आहे. प्रीतम बारीवरती हल्ला, 2 आयकॉन मैदानावरती. चेंडू मिड विकेटला जो गेलाय ना तो परत आलेला नाहीये, त्यामुळे नवीन चेंडू मैदानावरती दिला जातोय म्हणून खेळ थांबलेला आहे. हा चेंडू खूप लांब मारला होता, इतका लांब मारला होता की तो परत आलेला नाहीये. सुरेख फटका, सुंदर टायमिंग. आणि आता प्रीतम बारीकडनं काय उत्तर दिलं जाते ते देखील पाहण्यासारखं असेल. ग्लोबल टेनिस क्रिकेट प्रेझेंट TDPL 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल प्रीतम बारी. एक फ्लाइंग थ्री पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक. ऑफ्टमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू फुलटॉस आहे, थर्ड मॅनच्या दिशेने खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळते 4. इथे दर्जेदार बॅटिंग करत असताना नदागत मैदानावरती पाहायला मिळते राठोड. आता तो राठोड राहिलेला नाहीये,
उमेश तो रावडी राठोड बनलेला आहे. हो अगदी बरोबर आहे. राऊडी राठोड सारखी आता बॅटिंग, कारण त्याला जीवनदान भेटलं या मॅच मध्ये सुद्धा. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जीवनदान, तिथेही फायदा उठवला, इथेही फायदा उठवत असताना फक्त बॅकलिपला लवकर खाली आली, झोकली बॅट, त्या चेंडूवर त्यांनी दिशा दिली, फक्त दिशा दिली. चेंडूला दिली दिशा, चेंडूने ओलांडली आहे सीमा रेषा आणि बदलती या सामन्याची परिभाषा. जले पे नमक. 2 मॅच मध्ये राठोड साहेबांना तुम्ही जीवनदान दिलंय आणि राठोड किती घातक आहे ते मैदानावरती बघायला मिळते. 2 इनिंग त्याच्या आतापर्यंत इथे 22 वरती घेतोय. यापूर्वीच्या मॅच मध्ये 27 धावा त्याने टोकल्या आणि प्रीतम बारीवरती हल्ला, पूलचा फटका आणि त्यानंतर थर्ड मॅचच्या दिशेने एक सुरेख फटका, सुंदर फटका आपण पाहिला प्रथमेश राठोडचा. ओहो, गॅप मध्ये खेळत असताना थर्ड मॅचला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेणार का? एकाच धावेवरती समाधान. एका मोठ्या गोलंदाजाला अनसेटल करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. 2 आयकॉन खेळाडू, तिसऱ्या षटकाचा खेळ, धावफलक धावा 33, 11पेक्षा थोडी जास्त सरासरी आहे. जिंकण्याकरता मोठं आव्हान ठेवण्याचा इराद्यानं आरोही एंटरप्राइजेस देखील उतरलाय. सुनीता स्फूर्ती 11 संघानं पहिला सामना जिंकलाय आणि त्यावेळेला आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग व्यवहाराने केली. चौकारांची परिभाषा सातत्यानं, षटकारांची परिभाषा, शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आणि मोठे फटके. जे चौकार षटकार जे जात, षटकार जे होते ना ते फार अगदी जवळ नव्हते, अगदी लांब जात होते आणि त्यामुळे उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आले. तिसऱ्या षटकाचा खेळ, शेवटचा चेंडू दव पडलेला आहे, त्यामुळे सामना आपण बघूया थोडासा पुन्हा एकदा थांबलाय, कारण बॉल जो आहे ना उमेशजी ओला होतोय. हो, कारण हे रात्रीचं क्रिकेट आहे आणि सलग यापूर्वीचे 4 दिवस आपण पाहिले तर दौबिंदचा अगदी भरपूर प्रभाव आहे. कारण लास्ट मोमेंटला धावा चेस होत नाहीये, बॉल थोडासा ओलसर होतो आणि बॉल मारल्यानंतर ट्रॅव्हल होणं थोडंसं अवघड जातं. निश्चितच प्रीतम बारी पुढचा चेंडू ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू कट केलाय, पॉइंटच्या दिशेनं वेगवान चांगला फटका, चेंडू सीमारेषा पार करणार का नाही. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक उत्तम प्रकारचे क्षेत्ररक्षण करतोय. 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एकूण डावा 35 आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात आरोही एंटरप्राइजेस प्रथम बॅटिंग करत असताना सुनीता स्फूर्ती 11 संघानं जिंकलं होतं टॉस. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला होता निर्णय. उमेशजी 3 षटकांबद्दल काय सांगाल? 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहा, मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती आरोही एंटरप्राइजेस 35ला 1, म्हणजे सुरुवात चांगली आहे. आणि खास करून मी प्रथमेश राठोडचं कौतुक करेन, कारण त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. म्हणजे इथून जर धावाचा फ्लो तसाच राहिला तर एक चांगलं टार्गेट सेट होईल, जवळजवळ 70 पर्यंत पोहोचेल असं वाटते मला. आता पहिल्या मॅच मध्ये 87 धावा जेव्हा झाल्या ना तेव्हा समोरच्या संख्येला डोकं वर काढून दिले नाहीये. आता दव पडले त्यामुळे अजून एक 10-15 धावांचा फरक पडू शकतो, परंतु 70च्या पलीकडे जाणं फार गरजेचं असेल या मॅच मध्ये आरोही एंटरप्राइजेस संघाला. दुसरी महत्वाची गोष्ट, सुनीता स्फूर्ती 11 संघानं टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग या मॅच मध्ये 35 धावा झाल्यात तर 60-65च्या आसपर्यंत आतमध्ये या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न देखील सुनीता स्फूर्ती 11 संघाकडे केला जाईल. हो, नक्कीच आहे, अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला. आणि या मॅच मध्ये जर धावा जिंकायचा असेल तर एक चांगलं टार्गेट सेट व्हायला पाहिजे, कारण पहिल्या मॅच मध्ये सुनीता स्पोर्ट्स या टीमनं 70 धावा सुद्धा चेस केल्यात, हे विसरून चालणार नाहीये. पण उमेशजी आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता दोन्ही बाजूला गोलंदाजी चांगली आहे, बॅटिंग चांगली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई जेव्हा असते ना तेव्हा चांगली क्वालिटी गोलंदाजी आणि चांगली क्वालिटी बॅटिंग बघायला मिळेल. त्यामुळे 70च्या पलीकडची धावसंख्या किंवा 80च्या पलीकडची धावसंख्या जर गेली तर कदाचित तीच सामना एकतर्फी होण्याची शक्यता वाटते. पण जर तीच धावसंख्या 65, 70 किंवा 72च्या आसपास राहिली तर दोन्ही बाजूला समान संधी असेल सामना जिंकण्याकरता. जाऊया मॅच कडे. 3 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 35ला 1. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग साठी आलाय फार इन कडून अक्षय टेटे, बॉलिंग साठी आलाय अक्षय टेटे. आणि स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय बॅटिंग साठी प्रथमेश राठोड बॅटिंग साठी सज्ज. ओहो, चांगलाच कटरचा वापर, पहिल्या बॉल वरती टर्न अँड बाउन्स झाला बॉल, अक्षयचा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी होते, ऍक्शन रिप्ले पडल्यानंतर बाहेर काढला बॉल प्रथमेश राठोड साठी. पहिला बॉल डॉट, 35ला 1 अशी सुरुवात. मॅच नंबर 3 तुम्ही पाहताय.
ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, यू मिस आय विल हिट, फलंदाज बाद, महत्वाचा विकेट. प्रथमेश राठोड विकेटचं पतन झालंय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का लागतोय टीम आरोही एंटरप्राइजेस या टीमला. कोळी बांधवांना जेव्हा जाळ्यात मोठा मासा लागतो ना तेव्हा किती आनंद होतो तो तुम्हाला माहिती आहे. तशाच पद्धतीनं आज आयकॉन खेळाडूला बाद केल्यानंतर गोलंदाजाच्या आनंदाला अक्षरशः पारावर उरलं नसेल. बघा काय घडलं नाहीये आणि त्याचाच फायदा इथे आता नाहीये आणि त्याचाच फायदा इथे आता गोलंदाज अक्षयला झालेला आहे. चांगला उल्लेख तुम्ही केला, कारण वेग होता त्यामुळे टायमिंग कॉन्टॅक्ट झालं नाहीये बॅट अँड बॉलचं. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय अर्जुन बांगार. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑनच्या वरून, चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बॉल करतो हवाई सफर आणि बॉल सीमारेषा पार, षटकार. अर्जुन मैदानावरती आलाय आणि डगआउट बंद टाळ्यांचा गजर झालाय. पहिला चेंडू पहा, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. अर्जुनचा यलगार, चेंडू सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. अर्जुनचा माइंडसेट पहा, टायमिंग पहा, काय या वेळेला फटका सजवला होता. ओहो, ब्युटिफुल शॉट प्लेड बाय अर्जुन. स्लॉट मध्ये पार्किंग प्लॉटच्या बाहेरच पाठवलाय. अकुट टप्प्याचा बॉल, फटका फसलाय, लॉंग ऑन येतो आता बॉलच्या खाली. खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाजी ते बाद. अर्जुनला सुद्धा जावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक इथे तिसरा लागतोय सुनीता स्पोर्ट्स 11 या टीमला च्या विरोधामध्ये आरो इंटरप्रेस या टीमचा लागलाय तिसरा धक्का. अक्षयने घेतला बदला, कारण पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्यावेळेला सरळ बॅटने खेळलेला फटका अत्यंत दर्जेदार होता. अर्जुन पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद झाला. त्याचं कारण बघा, ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय आणि अगदी छातीच्या वरती येतोय. बघा ऑफस्टंपच्या बाहेर जाणार पण चेंडू आहे आणि अशा वेळेला तो चेंडू लॉंग ऑन किंवा लॉंग ऑफ मध्ये खेळण्याचा जो प्रयत्न झाला तिथे बॅट्समन अर्जुन फसलाय. एकेरी धाव घ्यायचं, दुसऱ्या बाजूला जायचं, हा प्रयत्न जरी उमेश झाला असताना तरी चाललं असतं. पण आज टेनिस क्रिकेटमध्ये असे फटके खेळताना आपण पाहिले नाही. एकेरी धाव घ्यायचं, षटकार खेळायचा, एकेरी धाव घ्यायचं, षटकार खेळायचं, अशा प्रकारची रणनीती फार कमी बघायला मिळते आणि अर्जुन बाद झालाय. अक्षयनं या ठिकाणी बदला घेतलाय. हो, अक्षयचं कौतुक करेन. अक्षयनं केलेले गोलंदाजीमध्ये चाणाक्षपणा, कारण या बॉलवरती गती काढली होती, गती कमी होती आणि गतीनं बीट्स केलाय. मी म्हणेन अर्जुनला 2 धक्के दिलेत अक्षयने या ओव्हरमध्ये. आरो एंटरप्राइजेस या टीमला, टीमची धावसंख्या अगदी स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 3 गडी बाद, 41 धावा, 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. उमेश, आणखीन एक महत्वाची गोष्ट, जेव्हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पडला ना तेव्हा गुडनेस स्पोर्टचा थोडा आणखीन मागे टाकला गेला होता आणि तो ऑफस्टंपच्या बाहेर जात होता आणि थोडासा उसळी करणारा चेंडू, लेग ब्रेक होणारा चेंडू तुम्ही अगेन द टर्न खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे चेंडू वरती गेला, फार वरती गेला. लॉंगॉनमध्ये एक सुंदर झेल टिपला गेलाय. चांगला झेल लॉंगॉनच्या रिजन मध्ये. सुदर्शन जाधव या खेळाडूकडून खूप चांगला झेल टिपण्यात आलाय. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी वैभव माळी. ओहो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, मागे चाललाय, थर्डमॅनला थोडंसं फॉर्मलिंग होते. बॅकअप साठी बॅकआउट ऑफ पॉइंटचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 42. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो क्वालिफाय जवळ होईलच सुपर 12 साठी. त्यामुळे या दोन्ही संघाला हा सामना महत्वाचा आहे. षटक क्रमांक तुम्ही पाहताय 4थं सुरू आहे. अक्षय तेटे बॉलिंग साठी, शेवटचा बॉल टाकण्यासाठी. फुलटोस बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु फटका पाहिजे तसा कनेक्ट झाला नाहीये. ओव्हर थ्रो झाली, बॅकअप आहे, सिंगल मात्र मिळताना दिसते आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आरोही एंटरप्राइजेस या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 3 गडी बाद, 43 धावा. काही पारितोषिक आहेत शजादबाई आणि अल्ताबाई यांच्याकडून. 3 षटका 3 चौकारा करता 3000 रुपये. तर आणि मला वाटतं उमेशजी तुमच्याकडे पण काही पारितोषिक आता आलेले आहेत, ती प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचूया. बघा, या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी शेवटपर्यंत हे पारितोषिक आलेलं आहे. आमचे देवेश वडापाव सेंटरचे ओनर गोरख मामा जे गोल्डमॅन आहेत, प्रत्येक
झेलासाठी ते 200 रुपये. त्यानंतर हेदोटणे गावचे जितेश काळंद यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये सहर्षाचं स्वागत. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर लगातार 3 षटकार जर ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट घेतले लगातार 1000 रुपये. त्यानंतर 6 बॉलमध्ये 7 षटकार कुठल्याही खेळाडूने मारले तर देवेश वडापावचे ओनर गोरख मामा यांच्याकडून 5555 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. 3 लगातार सिक्सर और 3 चौकों के लिए अल्ताफ भाई और शहजाद भाई इनकी तरफ से भी 3000 का इनाम है. और ये सारे मेहमान ना बिल्कुल इस वक्त ये मुकाबला देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं. 4 ओवर के समाप्ति के बाद स्कोर 43, 3 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए आरोही एंटरप्राइजेस. अक्षय देशमुख बॉलिंग साठी आलाय. ओव्हर नंबर 5 मध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. 43 धाबा कुठेतरी खुंटल्यात. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धाबा, तिथे 1 विकेट आली. प्रीतम बारीनं तिसरं षटक टाकलं, तिथं 18 आल्या. आणि अक्षय थेटे यानं मात्र 8 धावा देत असताना 2 धक्के दिलेत. म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीम आतापर्यंत वर्चस्व ठेवलं या मॅच मध्ये. जी गणित तुम्ही कागदावरती या ठिकाणी तयार केली होती ना ती कदाचित बिघडण्याची शक्यता या 2 विकेटमुळे आणि या 8 धावांमुळे आपल्याला बघायला मिळतील. पहिलाच बॉल फुलरलीचा बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. पडल्यानंतर बीट करून चला विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला बॉल अगदी सक्सेसफुल टाकलाय, अगदी बरोबर टप्प्यावरती अक्षय देशमुखचा. डॉट बॉल. टीमची धावसंख्या 43. षटक क्रमांक 5 सुरू आहे. अक्षय देशमुख बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो, इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथेही बॅटच्या टू इनला बॉल लागलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, इथेही धाव येणार नाहीये. चांगली गोलंदाजी, अगदी बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे अक्षय देशमुखची. जी हाँ, और आंखों से दूर रखने की जो कोशिश हो रही है ना वो वहाँ उनको कामयाबी मिल रही है. बहुत बढ़िया गेंदबाज. एक तो कुंडे स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं, दूसरा थोड़ा आउट ऑफ द स्टंप में गेंदबाजी कर रहे हैं. तो बल्लेबाजों को रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अक्षय द्वारा. चांगली गोलंदाजी अक्षय यांची. पुलर लेनचा बॉल डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी काल्या पडद्यावरती मारला हा फटका आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन, चौकार. फुल टॉस देंगे तो बल्लेबाज बिल्कुल नहीं छोड़ने वाले. ये स्ट्रोक देखिए जीटीसी लाइव पर, एक्शन रिप्ले आपके स्क्रीन पर आएगा. इससे पहले गुंडे स्पॉट पर गेंदबाज, ये फुल टॉस है और फुल टॉस पर बल्लेबाज बॉस बने और बॉलर के सिर के ऊपर से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है. शानदार स्ट्रोक. दर्शक क्रिकेट के दीवाने, क्रिकेट के परमाने आपके स्क्रीन पर हैं. भाली बागरीच्या बॅट मधून चौकार. फुलटोस. इथे थोडीशी लाईन चुकली अक्षय देशमुख यांची, तिथे चौकार वसूल झाला आणि 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 47 या आकड्यावरती. 47, लॉस ऑफ 3 विकेट. अजून या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. फिल्डिंग मध्ये तुम्ही पाहताय शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, 30 सर्कलच्या आतमध्ये एक बॅकआउट ऑफ गलीला क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉइंट आहे. त्यानंतर डीप लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हो, शॉर्ट बॉल थांबला. वेट अँड वॉच ची पॉलिशी वापरलेली आहे. थांबला, त्यानंतर स्ट्रोक साठी जागा बनवली आणि हुक करत असताना बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा, चौकार आणि इथं अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. आरोही एंटरप्राइजेस या टीमच्या धावसंख्येला भर पडते. 52. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशामध्ये हा फटका खेळलाय बॅट्समनने. अर्थात मैदानावरती बाली आहे आणि खूप चांगली बॅटिंग त्याने केले. अर्थात वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावली. हुकचा फटका. अर्थात या मॅचचा जर विचार केला तर महत्वाचा सामना आहे बालीसाठी देखील. तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती वैभव माळी आणि बाली हे 2 बॅट्समन आहेत. या मॅचचा निश्चितच काय चित्र असू शकतं, किती धावा होऊ शकतात, ही भागीदारी अतिशय महत्वाची आहे. उमेश, सध्या तरी बाली बागरे 14 या आकड्यावरती खेळतो आणि वैभव मालीच्या फक्त 1च धाव, 1 बॉलचा सामना केल्यानंतर त्याच्या बॅट मधून सिंगल आलेले आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 51.
आता धावा जमवायला सुरुवात झालेली आहे. ओहो, पुलरलेचा बॉल, इथे ही रनआउटची संधी होती परंतु हातात कलेक्शन झालं नाहीये बॉलचं. तो मध्ये एकच धाव मिळते बालीला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ती 52. चांगलीच गोलंदाजी केली आहे अक्षयनं या ओव्हरमध्ये. तो शॉर्ट बॉल सोडल्यानंतर मात्र अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. जास्त रूम दिला नाहीये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड ते आतापर्यंत 52. 52. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. सुरेश बालेमामा म्हात्रे प्रतिष्ठान आणि आर्नी स्पोर्ट्स डोंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे टॉस साठी. शॉर्ट बॉल हुक केला बॉलला आणि बॉलला केला गुल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 रन साठी षटकार येतोय वैभव माळीच्या बॅट मधून. शेवटच्या बॉल वरती षटकार आल्यानंतर 5 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 58. ओहो, क्या जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज वैभव माली का. बल्लेबाज को लगी है रनों की भूख. इन्होंने शॉट खेला व चाबुक. शॉट कमाल का था, बल्ले के बीचों बीच और गेंद को हुक किया गया था बाउंड्री लाइन के बाहर. इस बड़े स्ट्रोक के साथ अब वैभव माली पहुंच चुके हैं 7 पर स्कोर 58, 3 विकेट के नुकसान पर. मैं उम्मीद जी इतना ही कहूंगा, बजेगी चिट्ठी बजेगी ताली, बजेगी चिट्ठी बजेगी ताली, क्योंकि मैदान के अंदर कमाल कर रहे हैं वैभव माली. अब एक बार फिर आगे बढ़ते हैं. अर्नी स्पोर्ट डोंबिवली सुरेश बाळेमामा म्हात्रे प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार. चला, लगेच आपण टॉस साठी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय आहेत ना. 5 षटकांचा खेळ संपला. जाऊया मैदानाकडे. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58ला 3 विकेटचं नुकसान आहे. ओव्हर नंबर आता 6 मध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय अक्षय देठे, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 8 धावा देत असताना 2 धक्के दिले होते. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन उडवायचा होता. बॅटची कडा घेतली आणि बॉल शॉर्ट थर्डमॅनच्या रिजन मध्ये फील्ड झालाय. तोपर्यंत 1 धाव इथे मिळते. सिंगल टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 रन आहेत 59. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये धावा किती येतील त्याच्यावर ते टार्गेट सेट होईल, कारण 59 झालेत. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. ओहो, स्विंग इन मिस. खूप चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लेंथ चांगली आहे, ही लाईन चांगली होती अक्षयची. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत चांगला प्रवास या ओव्हरचा राहिला अक्षयचा. अजूनही 4 बॉल त्याला टाकायचे आहेत. 59 झालेत 3 विकेटच्या नुकसानानंतर. यावेळेस चांगला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरचा तो लॉंग ऑफला आलाय. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. सिंगल डबलचाच खेळ सुरू आहे. मध्ये मध्ये डॉट बॉल्स येत आहेत. चांगली गोलंदाजी अक्षय डेटेची. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये 2च धावा त्यानं खर्च केल्या. टीमची धावसंख्या 60. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता स्ट्रायकिंग इनला बॅटिंग साठी भाली बॅटिंग साठी सज्ज आहे. त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. ओहो, थांबलाय. त्यानंतर अपिश खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत होता. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. इथे 3ऱ्या धावेचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलाय प्रितेश जोशी.
3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावा इथे मिळताना दिसत आहेत आणि या 3 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती आतापर्यंत 63 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगलीच गोलंदाजी अक्षय तेटेची. आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळू दिला नाहीये. 10 बॉल मध्ये 13 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यांना आतापर्यंत प्राप्त केलेत. म्हणजे चांगलाच परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये अक्षयनं. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग. पंच आमच्याकडे ते वळतायत. येस, इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत 64. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल अक्षयला. अजूनही या इनिंगचे या डावातले 2 बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत. TDPL तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला 5वा दिवस, 5वी रात्र. ओहो, इथे गती काढली होती. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. सातत्यानं 2 लगातार वाईट टाकलेले आहेत अक्षयनं. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहेत 65. ओहो, इथे लाईन चांगली आहे. रनआउटची संधी आहे. सॅक्रिफाईस केली जाते विकेट. आणखीन एक धक्का बसतोय आरोही एंटरप्राइजेस या टीमला. 4था गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 65. अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. उमेशची खास करून कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षयचं. ज्या पद्धतीनं पहिल्या 3 षटकामध्ये 35 धावा होत्या आणि आपण मग गणित करत होतो किंवा समीकरण काय होऊ शकतं, टोटल काय होऊ शकतं, 70 पर्यंत जातील असं वाटतं. पण 1 षटक 8 धावा आणि 2 बळी, समीकरण बिघडलं. जिथे 70च्या आसपास धावा, 70च्या पलीकडे धावसंख्या जायला पाहिजे होती ना, पण अक्षयच्या 2 षटकानं सामन्याचं चित्र बदललंय. आता या षटकाचा विचार केला तर निर्णायक षटकामध्ये जिथे एक मोठा आघात केला जातो, दिनदारानं बॅटिंग केली जाते, तिथेही अक्षयनं जबरदस्त कामगिरी करत, तिखट मारा करत प्रतिस्पर्धी संघावरती कुरघुडी करण्याचा प्रयत्न केला. हो, अगदी बरोबर आहे. हे समीकरण बिघडलंय अक्षय थेटेनं. कारण त्याची गोलंदाजी, आक्रमकता, भेदकता, अगदी अचूकता, अगदी बरोबर टप्प्यावरती गोलंदाजी त्यानं केली या मॅच मध्ये. कौतुक करावं पाहिजे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. ओहो, इथेही बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि बघूया आता अंपायर काय इशारा करतायत. आउट होतोय, रनआउट होतोय. आणखीन 1 विकेट बाली बागरे. आणखीन 1 विकेटचं पतन. धक्का क्रमांक इथे 5वा लागत असताना आरोही एंटरप्राइजेस या टीमचा पहिला डाव बॅटिंग करत असताना संपला आणि 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा बनवल्या. 65-66 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे सुनीता स्पोर्ट्स 11 या टीमच्या समोर. 66 टू विन. यानंतर होणारा सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. अन्यस्पोर्ट डोंबिवली आणि सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान दोन्ही संघाच्या कॅप्टनना टॉस बॉक्स मध्ये घ्यायचे. 66 धावांचा पाठलाग अतिशय महत्वाचा असेल आरोही एंटरप्राइजेस संघाला हा सामना, तसंच सुनीता स्मृती 11 संघाला. आपण जाऊया मनीषच्या दिशेने. मनीष, ओव्हर टू यू. हॅलो, चेक. थँक्यू सो मच, धन्यवाद. मी विनंती करेन दोन्ही आमचे मान्यवर म्हणजे शेजाद भाई आणि अल्ताफ भाई एवन जोडी यांना दोघांनाही विनंती असणार आहे, सर आपण या व्यासपीठावरती टॉस करण्यासाठी या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे. दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट मॅच. आर्नी स्पोर्ट्स आणि सुरेश बाळामामा प्रतिष्ठान या दोन्ही संघाचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत टॉस करण्यासाठी. लुझर लुझर अशी ही मॅच दोन्ही संघ. येस, टॉस करूयात आपण. GTC कॉल केलाय आणि TDPL इट इज. थँक्यू सो मच मान्यवरांचा धन्यवाद. थँक्यू सर. आपण व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान होऊ शकताय. धन्यवाद. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय प्रथमतः अर्नी स्पोर्ट्स. आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये चांगली साजेशी अशी बॅटिंग नाही झाली आहे आणि पहिली मॅच गमावल्यानंतर आता दोघांसाठी ही खूप महत्वाची मॅच, डू ऑर डाय. आणि इथून 5व्या सीझन मध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर मॅच जिंकणं गरजेचं आहे. काय डिसिजन आहे आपला? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहात. ओके. बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा मानस आहे? जास्तीत जास्त स्कोर लावू. जास्तीत जास्त धावा करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. टॉस किती महत्वाचा होता? खूप महत्वाचा होता आणि फिल्डिंगच घेतली असती आम्ही. तुम्हाला हवंय ते तुम्हाला मिळालंय. फिल्डिंग करण्याचं आता तुमचं नक्कीच धाडच असणार आणि किती धाव्यांवरती रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात? आता पूर्ण थंड झालं वातावरण आणि 60च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू.
ड्यू फॅक्टर देखील इथे कॅल्क्युलेट करताना 60च्या आतमध्ये रोखण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय अर्नी स्पोर्ट्स या टीमनी आणि प्रथम त्यांनी बॅटिंग निवडली आहे. येस, थँक्यू सो मच दोन्ही कॅप्टन्स. बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांनाही. येस, आणि आता आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो तेजस सर आपल्याला, आपण या आपल्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत. प्रथमतः गारिवली गावाचे करसनजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे, दादा या आपल्या इथे यथोचित सन्मान आपण करत आहोत. TDPL या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल, भेट दिल्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू सो मच या स्पर्धेबद्दल आपल्याकडून आल्याबद्दल. थँक्यू सो मच. त्यानंतर अजून काही शुभ सन्मान आहेत. सर आपल्याला विनंती, आपण थांबायचं व्यासपीठावरती. डायगरचे निलेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेतच डायगरचे आकाशजी पाटील साहेब या दोन्हीही मान्यवरांना विनंती असणार आहे, आपण दोघांनीही यायचं व्यासपीठावरती. आपला देखील इथे यथोचित सन्मान केला जाईल. मान्यवरांचा शुभ सन्मान होत असतो आपल्या व्यासपीठावरती आणि स्पर्धेची ही ओळख राहिली आहे. अनेक मान्यवरांनी देखील भेट दिली, त्या सगळ्या झालेल्या मान्यवरांचा मनपूर्वक धन्यवाद. इथे आपण यथोचित सन्मान करत आहोत आलेल्या मान्यवरांचा, आलेल्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान करणं. कारण असं म्हटलं जातं की पाहुणे फक्त पाहुणे नाही आहेत, अगदी आपल्या हृदयावरती कोरलेलं ते लेणं आहे आणि त्या लेण्याचा सन्मान करणं देखील आपल्या स्पर्धेची आणि आपल्या संस्कृतीची ओळख राहिलेली आहे. तसंच सुदृढ कार्य इथे संपूर्ण टीम आमची, जल्पेदादा भोईर असतील, तेजसदादा पाटील असतील, सुशीलदादा पाटील असतील, यांच्याकडून देखील सातत्याने करण्याचा प्रयत्न राहिला. आपल्या प्रयत्नाला देखील वाव. आणि त्यानंतर नक्कीच एवन जोडी त्यांच्याकडून आपण टॉसही पाहिलात. शेजाद भाई आणि अल्ताफ भाई आपल्या दोघांनाही विनंती आहे, सर आइए आपका भी यहाँ सन्मान हो जा इस व्यासपीठ पे. थँक्यू सो मच. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत असणारे. आपण नक्कीच सामना एन्जॉय करा, मॅच पाहत राहा, कारण मॅच देखील तेवढीच महत्त्वाची, तेवढीच चुरशीची असणार आहे. आता नुकताच आपण आवाज ऐकलात कॉम्बॉक्समध्ये उमेशजी म्हात्रे सर आणि प्रशांतजी अडवडे सरांचा, त्यांचेही मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर आता आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाणार आहोत, जिथे माझ्यासोबत दुसऱ्या सत्रासाठी गुरुवर्य कुणालजी दाते सर जोडले जातील. येस, आता हा खूप महत्वाचा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे, जिथे विनरची ही लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही बलाढ्य संघ, ज्या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीमध्ये विजय मिळवला, इथे विजय मिळवला तर नक्कीच टॉप 12 यामध्ये सुनिश्चित स्थान त्यांना मिळणार आहे. या एवढ्या मोठ्या स्पर्धेच्या TDPL 5व्या पर्वाच्या आपण टॉप 12 मध्ये पोहोचणं ही देखील खूप मोठी गोष्ट आहे दोन्ही संघांसाठी. आणि तसाच प्रयत्न होणार आहे. प्रयत्न करण्यासाठी आपण पाहतोय सुनीता स्मृती या संघाला जिंकण्यासाठी हव्यात किती, तर 66 धावेंची त्यांना आवश्यकता असणार आहे. आणि पाहूया त्याचा पाठलाग होतोय कसा. येस, पहिल्या डावाचा खेळ इथे संपलाय. 66 धावांचं लक्ष असणार आहे. माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये कुणाल सर देखील जोडले गेलेत आणि त्या 66 धावांचा पाठलाग पाहूयात कसा होतोय. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. आरोही एंटरप्राइजेस बॅटिंग करत असताना 65 केले, 66 झाले. ड्यू फॅक्टर देखील कॅल्क्युलेट होणार आहे. पहिली ओव्हर, पहिला बॉल घेऊन
अर्जुन आलेत आणि अर्जुन वरती पहिल्याच बॉल वरती प्रहार केला इनसाइड आउट, पण खेळाडू तैनात, चेंडूच्या खाली येतोय आणि व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन होत आहे. बाली बागरे आणि अर्जुन बांगर फिल्डर आणि गोलंदाज एकाच गावातले आहेत आणि या विकेटमध्ये योगदान देणारे ठरलेत. पहिल्याच बॉलवर बाळा तरेची विकेट इथे मिळवली आहे. महत्वाचा खेळाडू असेल, परंतु भादवडच्या बाळा तरेच्या विकेटचं पतन झालंय आणि पहिल्याच बॉलवर हा धक्का दिलाय. मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर मला वाटतं पहिल्याच बॉलवर विकेट घेतली होती अर्जुन बांगरने आणि याही मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली आहे. म्हणजेच काय तर अर्जुन बांगर ज्या वेळेला या स्पर्धेमध्ये TDPL मध्ये गोलंदाजीसाठी आलाय त्या वेळेला त्याने पहिल्या बॉलवर विकेट घेतली आहे. हे आतापर्यंत त्याच्या बाबतीत घडलेलं दृश्य आणि प्रेक्षकांनी देखील ते पाहिलेलं असावं. कारण मागच्या मॅच मध्ये त्याने पहिलं आणि तिसरं षटक टाकलं. दोन्ही ओव्हरच्या पहिल्या बॉलवर त्याने विकेट घेतली आणि या मॅच मध्ये पहिलं षटक टाकत असताना बाळा तरे थोडासा शरीरापासून दूर खेळला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बाली बागरे तयार होता, जो टीमचा कॅप्टन आहे, त्याने खूपच चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का दिलाय टीम सुनीता स्मृती अट संघाला. महत्वाची विकेट आहे कारण दबाव बनवावा लागेल. 66 धावांचं चांगलं टार्गेट सेट केलंय आणि नक्कीच दबाव बनवण्यासाठी इथे चांगली गोलंदाजी करणं सातत्याने देखील गरज असणार आहे. बघूयात चांगली गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या बॉलवर जरूर झाली आहे, पण अर्जुन कशी गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल यावी उडवलाय, स्लॉट मध्ये फेकण्याची चूक केली आहे, बॉल थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय, दन 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 करत मैदानाच्या बाहेर आलाय दणदणीत TDPL षटकार. तो देखील सुनील, कारण जसा तो फलंदाजीसाठी आला डोळे विस्पारले गेले त्याचे आणि ज्या वेळेला स्लॉट मध्ये बॉल होता बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. पुढचा बॉल यावेळी देखील हलक्या हाताने फक्त जागा दिसलीये, गॅप मध्ये चेंडूला ढकलण्याचं कार्य केलंय. सेन्सेबल क्रिकेट यालाच म्हणतात. बॉल वरती मागच्या षटकार आला, त्यानंतर पुढचा बॉल अगदी पुढ्यातला बॉल होता, जागा बघितली, अगदी कव्हर रिजन ओपन होतं, खेळाडू मागे होता 30 सर्कलच्या, फक्त हलकंसं पुश केलंय, चांगला ड्राईव्हचा फटका आणि एक धाव इथे देखील वसूल झाली आहे. सिंगल डबलला तेवढंच महत्व आहे. मागच्या बॉल नंतर आता एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं अर्जुन बांगरचं. परत एक वेळा बोट थोडीशी फिरवली होती, बॉलने उसळी जास्त प्राप्त केली आणि तो बॉलचा बाउन्स जज करत असताना बॅटरने हलक्या हाताने परत एक वेळा एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये हा फटका सजवला. तिथे सिंगल मिळवली आहे सुनीलने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगलच्या मदतीने 7 धावा लागल्या धावफलकावरती आणि आता मागच्या मॅचचा हिरो कोण येतोय? सनवेद येतोय स्ट्रायकिंग एंडला, पण त्यासमोर देखील आव्हान तिखट आहे. अर्जुन बघूयात कशी गोलंदाजी करतोय. हे कॉन्टेस्ट रायव्हलरी बॅटल बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. इथे देखील अगदी जागा बनवली, जागा बनवून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल याचा संपर्क झालाय जरूर, पण तो देखील अगदी टो एंडला बॉल लागतोय आणि एकदा इथे देखील वसूल होते. सनबेद व्यवहाराचं खातं इथे उघडलंय. मागच्या मॅच मध्ये 47 धावांची खेळी त्याने साकारली होती. या मॅचची सुरुवात त्याने सिंगलने केली आहे. मागच्या मॅचची सुरुवात त्याने षटकाराने केली होती. जी हा जरूर, आणि आवश्यकतेप्रमाणे खेळ, त्याला देखील माहिती आहे आवश्यकता फक्त 66 धावांची आहे. पॉवर प्लेला आपण कॅपिटलाइज केलं, एक षटकार जरूर आलाय. आता इथून मोठ्या फटक्याची रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा बॉलला जणू का स्लॅश केलंय, उडवलाय आणि एका टप्प्यावर दुसरा टप्पा आणि बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर येतोय अजून एक TDPL चौकार. सुनील धावा लवकर नील करेल असं वाटतंय. परत एक वेळा तो फुल टॉस मेजवानीचं स्वरूप होतो, आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट. खूपच चांगला लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. पुढचा बॉल यावेळी देखील हेलिकॉप्टर उडवला आणि इथे बॉल निघून जाणार आहे. हा देखील बॉल थांबणार नाहीये. काय स्ट्रोक आहे, वा, अगदी यॉर्करच्या बॉलला जणू काय खोदून काढलाय. अजून एक चौकार येतोय, शेवट देखील गोड केलाय. या पहिल्या षटकाच्या धावा लागल्यात 16 धाव फलकावरती. खूपच चांगला डाऊन दी ग्राउंड फटका सजवला होता.
सुनील खूप चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉटमहँडचा चांगला वापर करत असताना 4 धावा इथे मिळवल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावा झालेल्या आहेत 16, परंतु या अगोदरच्या मॅच मध्ये सनवेद व्यवहारेने 47 धावांची खेळी केली होती आणि हाच तो सनवेद ज्याने 5 षटकार मारले होते. काहीशी अशी सुरुवात होती, ऑन साइडला धमाका त्याने दाखवला होता. त्यानंतर समोरच्या दिशेने लॉंग ऑफ रिजन मध्ये त्याच्या बॅटमधून हा सिक्सर होता. अप्रतिम फलंदाजी करताना पाहायला मिळाला. पुलचा फटका ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये त्याच्या बॅटमधून हा तिसरा षटकार होता. 5 षटकार आणि त्यातल्या त्यात एक चौकार मारत असताना त्याने 47 धावा केल्या होत्या आणि स्लॉट मध्ये पडल्यानंतर लॉंग ऑनला एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. हा सचिनच्या विरुद्ध हलकासा शॉर्ट बॉल होता, पूल केला होता. 5वा षटकार त्याने ठोकला होता. अफलातून बॅटिंग त्याच्या माध्यमातून आणि हा मॅच फिनिशिंग चौकाराद्वारे त्याने सामनाही जिंकला आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही जिंकला होता. असा सनवेद व्यवहारे सध्या मैदानामध्ये खेळतोय. इथे पहिलाच बॉल झेलची शक्यता सर, कॅच ड्रॉप. मिड ऑफ वरती झालेली ही चूक आणि इथे कॅच झालाय ड्रॉप. अगदी चांगला बॉल, अगदी पुढ्यातला हा बॉल होता. समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर केला होता आणि फक्त मिड ऑफच्या खेळाडूला टोटवण्याचा 30 बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही कॅच ड्रॉप झालेली आहे. बॉटमहँडचा परत एकदा वापर वैभव माळी तिथे होता. मिड ऑफच्या दरम्यान एक सोपा झेल त्याने सोडला आणि ज्या ज्या वेळेला झेल सुटतात त्या वेळेला आक्रमण होतं TDPLच्या अनेक मॅचेस मध्ये. पण पाहिलंय झेल सुटल्यानंतर अफलातून बॅटिंग करताना दिसलेले आहेत खेळाडू, परंतु सध्या आपण पाहतोय आदी मडके थोडासा नाराज असेल कारण पहिल्याच बॉलवर त्याने संधी बनवली होती आपल्या टीमसाठी, कारण इथे विकेट मिळता मिळता राहिली आहे सनवेद व्यवहारेची. आदिनाथ मडके मागच्या मॅच मध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे आणि या मॅच मध्ये देखील रनअप मध्ये थोडासा चूक होतोय, बिघाड झालाय, त्यामुळे बॅटरनी थांबवलाय. येस बॅटरनी थांबवलाय. साईड स्क्रीनचा इश्यू आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे देखील इनसाइड आउट, पुन्हा एकदा लॉफ केलं बॉलला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडणार आहे. 1 बाउन्स आहे की षटकार आहे, पंच आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवतील की मग आवश्यकता आपल्याला टीम GTCC लागणार आहे. येस, तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवण्यात येतोय. काय स्ट्रोक केलेत, अगदी थोडासा वाईडिश यॉर्कर म्हणा. यॉर्करच्या बॉलला सातत्याने पॉपिंग क्रीजचा खूप चांगला यूज करत असताना बॅटर चांगले फटके खेळत आहेत. जो अगदी एक आक्रमक फटका आहे, ज्या फटक्याने अगदी संपूर्ण भारताला वेड लावलाय ना, तो फटका आहे हेलिकॉप्टर शॉट आणि त्या शॉटचा सातत्याने इथे वापर होतोय. गुड स्ट्रोक, चांगलं कनेक्शन. चौकार आलाय. 4 धावा घोषित केल्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून, GTCच्या माध्यमातून आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 21. इथे देखील फटका फसलाय, पण तरी देखील चेंडूच्या खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि अजून एक कॅच जमीनदोस्त होते आणि फक्त कॅच जमीनदोस्त झालेली नाहीये. जल्लोष पहा, प्रेक्षकांचा जल्लोष सांगून जातोय. महत्वाचं आहे, ही कॅच पकडणं महत्वाची आहे. कुणाल सर 66 धावा त्याचा पाठलाग आपण करताय आणि त्याचा बचाव आपण करत असताना या कॅचेस हे हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. प्रणय होता तिथे आणि आपसुकच आपण जर पाहिलं तर जजच केलेला नाहीये त्याने हा बॉल, कारण अगदी समोर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ज्या वेळेला बॉल तरंगत हवेत होता त्यावेळेला त्याच्याकडून मिस जजमेंट पाहायला मिळालं. बॅटची वरची कडा घेत असताना फाईन लेगला धावत जात असताना एक सोपा झेल त्याने ड्रॉप केला आणि त्याच्यामुळे 4 धावा देखील मिळालेल्या आहेत. नंदन देखील थोडंसं निराश असतील, कारण टीम निराश असेल, कारण दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, परंतु फलंदाजांना जीवदानही मिळतात आणि त्यातल्या त्यात धावा देखील येतात. कारण याच्या अगोदर देखील आपण पाहिलं सनवेद व्यवहारेचा देखील झेल सोडला मिड ऑफला आणि आता फलंदाजी करत असताना सुनील जो चांगली फलंदाजी करतोय, लगातार चौकार मारतोय, त्याच्या बॅटमधून हा सलग 4था चौकार आहे. सलगचे 4 आलेत. सुनील खेमनेच्या बॅटमधून सलगचे 4 चौकार आलेत. पुढचा बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा संधी असणार आहे. संधी नाहीये, पण खेळाडू आहे तिथे तैनात आणि इथे अगदी धडपडलेत, थोडेसे स्लिप देखील झालेत, पण तरी देखील बॉल चांगले एफर्ट्स मैदानाच्या आतमध्येच ठेवण्याचा प्रयत्न केला. पाहता पाहता 2 धावा देखील इथे कंप्लीट झाल्यात. याच एफर्टची कुणाल सर आवश्यकता आहे. इथून जर आपल्याला आपल्या गोलंदाजाचा मनोबळ वाढवायचा असेल तर इथून एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी एफर्ट्स करून दाखवावे लागणार आहेत, कारण ऑलरेडी 27 झालेत धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. गोलंदाज आदिनाथ आपण पाहतोय. पुढचा बॉल, बॅटची हलकीशी कडा इथे लागते आणि पुन्हा एकदा बॉल अगदी नो मॅन्स लँड मध्ये. ती असमंजसता पाहायला मिळत होती. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील लॉफ्टेड केला, पण चातुर्य गोलंदाजाकडे. बॉल अगदी फिंगर रोल केले, त्यानंतर स्लोअर वनचा वापर केला, गतीमध्ये देखील परिवर्तन.
बॅटची वरची कडा घेतली होती आणि ज्या वेळेला बॉल हवेत होता त्यावेळेला नंदन भरपूर मागे होते, कारण एक वेगवान गोलंदाज आहे आदिनाथ मडके. ज्या वेळेला कमी गतीने बॉल टाकला तो भरपूर पुढे पडला नंदन पासून आणि त्याचमुळे झेल होऊ शकलेला नाहीये. पुढे यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा नो लुक केलाय आणि येस इथे लुक बदललाय, कारण अजून एक चौकार येतोय, तो देखील आपण पाहतोय सुनीलच्या बॅटमधूनच आलाय. च्या माध्यमातून नो लुक शॉट देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. नमित पाटीलने देखील काहीसा असाच फटका खेळला होता या लीग मध्ये, TDPLच्या लीग मध्ये अर्जुन 11 टायगर कडून. आणि पहा काय फलंदाजी सध्या सुरू आहे. हे जे अत्याधुनिक फटके आहेत याच्यासाठी भरपूर सराव करायचा असतो, तुमचा हँड अँड आय कॉर्डिनेशन महत्वाचं असतं. आणि पहा हे टॉप 10 शॉट तुम्ही पाहताय त्याच्यामध्ये सगळ्यांनीच चांगली कामगिरी केली. अनंत वाघ, शाहिद शेखचा हा फटका जो त्याने स्वीप मारला आणि त्याच्यानंतर शाहिदचे एक्सप्रेशन खूप चांगले होते. अक्षय पाटील, मोन्या त्याच्या माध्यमातून हा फटका, त्यानंतर सुमित ढेकले हा खेळाडू त्याने देखील खूप चांगला स्ट्रेट फटका मारला होता. त्यानंतर दिनू कांबळे याने त्या स्ट्रेट बॅटने खूप चांगले फटके सजवलेत या लीग मध्ये. दिनू कांबळे नंतर आपण पाहिलं अनिकेत पाटील याने रिव्हर्सचा फटका सजवला होता या लीग मध्ये. हे सगळ्यात महत्वाचे फटके आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये. मग आला ठाकरे, आला रे आला ठाकरे, प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून स्ट्रेट हिट, तो देखील टॉप 10 सिक्सेस मध्ये होता. आणि मग काय, जसा ठाकरे आला मग रोहित पाटीलची ती बैठक कोण विसरेल, त्याने देखील खूप चांगला खेळ केला. माइटी महेंद्र हा फटका नेहमीच आठवणीत राहील, झोपला पडला आणि हा षटकार, हा टॉप 10 मध्ये नाहीये, हा टॉपचा फटका होता. आणि त्यानंतर नमित पाटील पाहिलंच नाही बॉलकडे, ही तर खासियत आहे GTCची. आणि म्हणूनच मी तुम्हाला त्या दिवशी देखील ग्वाही दिली होती की इथून पुढे ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये मी असेन त्या वेळेला तुम्हाला ब्रॉडकास्टिंगच्या दुनियेमध्ये एका वेगळ्या दुनियेमध्ये GTC घेऊन जाईल. आणि त्यामुळे हे टॉप 10 सिक्सेस पाहायला विसरू नका GTC वर. आतापर्यंत सगळ्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. अप्रतिम खेळ राहिला आतापर्यंत, सगळेच आयकॉन पाहायला मिळत होते. आणि त्यात विशेष म्हणजे अनिकेतने देखील इम्प्रेस केलं. अगदी आयकॉन समोर देखील त्याचा खेळ तेवढा उल्लेखनीय राहिला. कालपासूनच आपण त्याचीही चर्चा करतोय आणि ही चर्चा करणं देखील गरजेची आहे, कारण 5 बॉल 5 चौकार त्याच्याही बॅटमधून आले. आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटही त्या दर्जेचा खेळ आपल्याला देत आहेत, कारण समोर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू असताना देखील कुठेही न दगमगता त्यांचा देखील तेवढाच चांगला खेळ इथे होतोय. इथे गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश येत आहेत. आता यावेळी चेंज आहे गोलंदाजी ट्रॅकवरती, कारण 12 चेंडूचा खेळ झाला, त्यात 31 धावा लागल्यात धावफलकावरती आणि 66चं लक्ष असणार आहे. प्रथमेश राठोड गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल, पहिला चेंडू आणि ते हवेमध्ये असणारे झेल, प्रयत्न चांगला केला होता, प्रयत्न अप्रतिम केला होता. तिची झेप घेतली आणि तो जो बाउंड्री रोपचा अंदाज आहे तो त्यांना लावता आलेला नाहीये. बाउंड्री रोपचा अंदाज लावणं गरजेचं होतं कुणाल सर. अर्जुन बांगर होता आणि भरपूर अंतर होतं मागे अर्जुन पासून, आणि म्हणूनच तर त्याने डोक्यावर हात ठेवलेत. त्याचा अंदाज असा होता की तो बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ आहे, कारण तिथे एक छोटंसं कार्पेट आहे, परंतु त्याच्याही मागे भरपूर मोठं अंतर होतं. आणि कदाचित थोडासा अजून मागे गेला असता तर इथे झेलही झाला असता, मग त्याला हलण्याची देखील आवश्यकता नव्हती. परंतु कधी कधी तुम्हाला जजमेंट दाखवणं गरजेचं असतं. एक्झॅक्ट बाउंड्री रोफच्या किती लांब तुम्ही आहात, किती जवळ आहात हे तुम्हालाच समजायला पाहिजे. आणि त्याचमुळे त्याने लगेचच डोक्यावर हात नेले आणि त्याला माहिती होतं की आपल्या मागे अजून भरपूर मोठे डिस्टन्स आहे. तिथे जर तो तैनात असता तर हा झेल झाला असता. परंतु शेवटी जर त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये, क्रिकेट वर्तमानात खेळला जातो, भविष्य उज्ज्वल करण्यासाठी खेळला जातो. पाहूया आता धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 32. 32 धावा लागल्या धावफलकावरती आणि जवळपास अर्धा लक्ष इथे पार झालेला आहे. आणि आता इथून जर कमबॅक करायचं असेल, जर कमबॅक त्यांना हवा असेल आरोही एंटरप्राइजेस टीमला, तर त्यांना इथून विकेट्स घेणं हा एक मात्र पर्याय. आता इंटरव्हल नाही सर, आता विकेटची आवश्यकता आहे, कारण पहिल्याच बॉलवरती बाळा बाद झाले. ते बाद झाल्यानंतर जी ह्या डाव सावरलाय सुनील, जो मागचा हिरो होता, तो यावेळी शांत आहे, कारण समोरून चांगली बॅटिंग होत आहे. वाह, काय स्ट्रोक खेळलाय, झेलची शक्यता अप्रतिम, दर्जेदार प्रयत्न, पण इथे दुसऱ्या अटेम्प्ट वरती बॉल निघून गेलाय चौकारासाठी.
हा कॅच ड्रॉप नव्हता, कारण भरपूर दूरचा डिस्टन्स तो कापत आला होता. ऑन साइडला बॉल मगाशी खेळला, यावेळेला हा कॅच ड्रॉप झाला होता त्याच्याकडून आणि आता त्याचा बॉल पाठलाग करतोय. ऑफ साइडला ज्यावेळेला झेल सोडला आणि त्याच्यानंतर वैभवने हे भरपूर मोठं डिस्टन्स क्रॉस केलं होतं आणि हा चांगला प्रयत्न होता नो डाऊट, परंतु 4 धावा मिळतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी सातत्याने आपण पाहतोय ना. सुनील यांचा प्रयत्न करायला वाईड यॉर्कर असू देत, बाहेरचे बॉल, ऑप्शनच्या बाहेरचे बॉल सातत्याने त्यांना देखील लॉफ्ट करण्याचा सातत्याने त्यांचा पण प्रयत्न होतोय. आव्हान मोठं आहे, आव्हान गोलंदाजी करत असलेल्या टीमसाठी भरपूर मोठं आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. दोन खेळाडू प्रयत्न नक्कीच होतात. एक धाव कंप्लीट झाली आणि पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, भरपूर प्रचंड मोठं अंतर पुन्हा एकदा कव्हर करण्यात आलंय आणि एकाचं रूपांतर फक्त 2 धावा. या 2 मिळाल्यात, पण 2 बचावलाय जरूर. पाठलाग सुरू राहील बॉलचा आणि त्या खेळाडूचा. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झालेल्या 38. मगाशी बीट झाला होता फलंदाज, परंतु आता लवकर ओळखलेला बॉल होता आणि त्याचमुळे स्विच हिटच्या माध्यमातून या 2 धावा वसूल केल्यात. चांगली फलंदाजी केली सुनीलने या महत्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान. पुढचा बॉल यावेळी देखील भरपूर सफल झालेत, आतमध्ये आलाय. झेलची संधी असणार आहे, संधी निर्माण झाली आहे. संधीचं सोनं इथे करण्यात आलंय. मॅच मध्ये हलकासा ट्विस्ट, कारण सुनील जात आहेत बॅक टू द डगआउट. त्याच्यानंतर डाऊन दी ग्राउंड बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना हा दुसरा चौकार त्याच्या बॅट मधून आला होता. सलग 4 चौकार तो खेळला होता. अफलातून बॅटिंग, परत एक वेळा अवे फ्रॉम द बॉडी, त्याच्या बॅट मधून एक खणखणीत आणि नेत्रदीपक चौकार प्रेक्षकांनी पाहिला. आणि ज्या वेळेला त्याच्या स्लॉट मध्ये लेन बॉलचा वापर त्याच्या विरुद्ध झाला त्या वेळेला त्याने चांगले फटके सजवले, परंतु काही वेळेला फिल्डरची देखील त्याला साथ चांगली लाभली. त्यानंतर परत एक वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये त्याच्या बॅट मधून खणखणीत चौकार प्रेक्षकांनी पाहिला. अफलातून बॅटिंग करताना दिसला या महत्वपूर्ण मॅच मध्ये सुनील केवने. आणि म्हणूनच या 39 पैकी 35 धावा त्याच्या माध्यमातून केल्या गेल्या. आणि मग इम्प्रोवायझिंग फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये प्रथमेश राठोडला यश प्राप्त झालं. डीप मध्ये एक चांगला झेल प्रणयने टिपला आणि फलंदाज सुनील केवनेचा खेळ या महत्वपूर्ण मॅच मध्ये संपला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 39 धावा झाल्या. 2 फलंदाज बाद आहेत. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या 27.
18 चेंडू आणि 27 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच बॅलन्स आहे दोन्ही संघाचा. आपण विचार केला तर दोन्ही संघांमध्ये आपण मातब्बर ताकद, तुल्यबळ, फायटिंग स्किल्स पाहायला मिळतात, पण तरी देखील ना मॅच बॅलन्स आहे. इथून जर गोलंदाजी संघ करत असलेल्या संघांनी चांगली बॉलिंग केली, डॉट बॉल फेकले, विकेट मिळवल्या मॅचमध्ये, त्यांचा कमबॅक. पण मैदानाच्या आतमध्ये आता एक आयकॉन आणि त्याच्यासोबतच सनवेद आहे, जो सनवेद मागच्या मॅचचा हिरो होता, ज्याच्या बॅटमधून अनेक षटकार आणि अगदी नेत्रदीपक डोळ्यांचं पारणं फेडणारे फटके त्याच्याही बॅटमधून पाहिलेत ना, त्यांना चांगला खेळ करणं गरजेचं आहे. आदी मडके मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं, अर्जुन बांगर आणि आदी मडके यांनी सलग 4 षटकं टाकली होती, 2-2 षटकांमध्ये गोलंदाजी केली होती. मग प्रथमेशला आणलं होतं, परंतु या मॅच मध्ये ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न होता, म्हणूनच प्रथमेशला लवकर आणलं गेलं. अजूनही सामना जिवंत आहे. आदी मडके पहिल्या बॉलवर फुटवर्कच नाहीये फलंदाजाकडे, कारण बॉल सरळ चालला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय, जागेवरच खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर. मेरिट वरती नाही खेळल्यात बॉलच्या. अगदी आपण पहिल्यांदा रीच करण्याचा प्रयत्न केला, फक्त बॅक बँड खेळल्याने रीच करण्याचा प्रयत्न केला, फुटवर्क नव्हता. दुसरा बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये तिथे, नो मॅन्स लँड मध्ये पडेल बॉल आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल प्रितेश जोशीला. चांगली गोलंदाजी करतोय आदी मडके आणि मेन म्हणजे काय तर या ओव्हर मध्ये त्याच्याकडून व्हेरिएशन खूप चांगलं आहे. आणि सातत्याने आपण डे 1 पहिल्या दिवसापासून, पहिल्या रजनीपासून कुणाल सर पाहिलंय की गोलंदाजांना यश कुठे मिळतंय. ज्या गोलंदाज इथे यशस्वी ठरलेत, ज्यांच्याकडे ते व्हेरिएशन्स आहेत, ऑफ कटर आहे, लेग ब्रेक आहे, त्यांच्याकडे रॉंग वन देखील चांगला आहे आणि ज्यांच्याकडे पेसमध्ये व्हेरिएशन आहे, गतीमध्ये व्हेरिएशन आहे, त्या गोलंदाजांना नक्कीच प्रामुख्याने यश मिळालंय TDPLच्या या मॅचेसमध्ये. आता खरी कसोटी असेल, कारण समोर सनवेद व्यवहार आहे, त्याच्या विरुद्ध पाहूया तो ऑफ ब्रेक गोलंदाजी चांगल्या पद्धतीने पकडून करू शकतो का, कारण एक फ्लाय स्लिप ठेवली, एक शॉर्ट फाईन लेग ठेवलाय आणि समोर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ ठेवलाय, कारण समोरच्या दिशेमध्ये व्ही शेप मध्ये खूप चांगली फलंदाजी करतो सनवेद व्यवहार आहे, बॉटमहँडचा वापर खूप चांगला करतो आणि त्याचमुळे हे प्लॅनिंग अगदी स्पष्ट आहे. पाहूया कशी गोलंदाजी होते. हा चांगला बॉल मी म्हणेन पडल्यानंतर चांगला उसळी घेत गेलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक नक्की करेल आदी मडके आणि हेच तर दिसत होतं त्याच्या पहिल्या 2 बॉलमध्ये. केलाय, जरूर केलाय कमबॅक. आणि विशेष म्हणजे ह्या चेंडूचं विशेषतः म्हणजे आपण पाहतोय की गतीमध्ये व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन केलं, लेंथ देखील, टप्पा देखील अगदी खेचून ठेवला आणि ऑफ ब्रेकचा जसं तुम्ही म्हटलं फिंगर्सला रोल करत असताना बॉल टप्पा पडल्यानंतर आणखी बॅटरच्या रीच पासून लांब नेण्याचा त्याचा प्रयत्न राहिला. गुड बॉलिंग. समोर टाकलाय बॉल, ऑफ ड्राईव्ह दाखवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, हे प्रोटेक्शन ठेवलंय कारण त्याला माहिती आहे बॉल मागून फिरवला की बीट होऊ शकतो, समोर टाकला की लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन आपल्याकडे असेल तर तिथे आपण या खेळाडूला पकडू शकतो. चांगली गोलंदाजी, चांगलं प्लॅनिंग, सेन्सिबल क्रिकेट. आणि अगदी आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये तुमची फिजिकल फिटनेस त्यापेक्षा जास्ती तुमची मेंटल टफनेस यावरती देखील तुम्हाला काम करावं लागतं. यष्टींच्या मागून यष्टीरक्षक देखील आहेत, संघाचे नेतृत्व देखील करतात, संघाची बांधणी देखील त्यांनीच केलेली आहे आणि पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांना देखील माहिती आहे ना की किती महत्वाची मॅच आहे. अगदी मॅच जिंकला तर स्टेट क्वालिफिकेशन टॉप 12 मध्ये, त्यामुळे गोलंदाजांचा देखील चांगला वापर करण्यात येतोय. 14 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण. परत एक वेळा शरीरापासून दूर खेळलाय, कॅच इटचा कॉल आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय, परत एक वेळा झेल सोडलाय. करतायत काय हा प्रश्न आहे टीम आरओई एंटरप्राइजेस काल्हेर, कारण लगातार या टीमच्या खेळाडूने झेल सोडले, त्यांनी 1 रन शॉट चा निर्णय इथे आलेला आहे, म्हणजे एकच धाव मिळताना दिसेल. चूक झालीये फलंदाज प्रितेश कडून, एकच धाव त्याला मिळताना दिसेल आणि नक्कीच इथे सोपा झेल सोडलाय. सोपा झेल होता, अगदी आपण पाहत होतो ना अंडर लाईट. हा झेल देखील घेणं, पकडणं गरजेचं आहे, कारण इथून आपण ज्या पाठलाग करतोय, ज्या धावांना रोखण्याचा प्रयत्न करतोय त्या फक्त 66 आहेत, त्यातही आपल्या पहिल्या 2 षटकांमध्ये 3 षटकांमध्ये धावा अतिरिक्त आल्यात. आता इथून एफर्ट्स द्यावे लागणार, 100% कमिटमेंट आपल्याला दाखवावी लागणार आहे. 42 धावा झाल्यात, मॅच ऑन. हो चांगला बॉल. 3 झेल आतापर्यंत सोडण्यात आलेले आहेत आणि ते सोपे झेल होते, त्याच्यामुळे आता ओव्हरची होईल समाप्ती. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला झेल सुटतात त्यावेळेला परिस्थिती विपरीत होते. परंतु एक वेळेला समीकरण पाहूया, 12 बॉल 23 धावा, परंतु पाहूयात सोडलेले 3 झेल. खराब क्रिकेट इथे खेळताना दिसले खेळाडू. टीम आरओई स्पोर्ट्सचे पहिला प्रणयने सोडला होता, त्यानंतर वैभव ने हा बरोबर मिड ऑफच्या दरम्यान, आणि सनवेद व्यवहारेचा हा झेल होता. आणि त्याच्यानंतर हा जो झेल होता हा नक्कीच मी म्हणेन थोडासा कठीण तर होता, माळी पोहोचण्याचा नाही, हा त्याच्यानंतरचा झेल आहे, हा सोपा झेल होता. माळीचा झेल जो होता तो कठीण होता. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होईल आणि आता आपण पाहतोय ओव्हर नंबर 4चा खेळ संपल्यानंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 43 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 23 धावा करायचे. ऐकू एक चांगलं संगीत.
बॉलमध्ये 23 धावा करायच्या. धन्यवाद चंदू फुटाणे, हंस डीजेच्या माध्यमातून खूप चांगले संगीत तुम्ही ऐकताय. आणि आता 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण असेल. टीम हर्डल सध्या तिथे सुरू आहे. एकमेकांची चर्चा करतात खेळाडू, कारण टार्गेट चांगलं आहे. 12 मध्ये 23 धावा डिफेंड होऊ शकतात, तो प्रयत्न करायला पाहिजे. परंतु समोर कॅप्टन देखील खेळतोय प्रितेश जोशी, सध्या चाचपडतोय परंतु कोणत्याही क्षणी रौद्र रूप धारण करू शकतो. मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये खेळतोय सन्वेत व्यवहारे, कारण मगाशी त्याने सांगितलं होतं, माझ्या कॅप्टनने मला सांगितलं होतं 5 षटकार मारायचे आहेत. आता कदाचित त्या दोघांमध्ये ती चर्चा असेल की जर आपल्याला धावा करायचे 23 तर 4 षटकार मारावे लागणार आहेत. मग ते कोणी मारावे याची जबाबदारी दोघांनी घ्यावी लागेल. घ्यावी लागणार आहे. पण इथून गोलंदाजी ट्रॅकवरती वापर कुणाचा होणार आहे, आता ही एक छोटासा प्रश्नचिन्ह आहे. कारण मागच्या मॅच मध्ये अर्जुन बांगरने 2 षटक, त्यानंतर आदिनाथ मडके यांनी 2 षटक फेकले. आणि आता बघा इथे गोलंदाजी इथे चेंज करण्यात येते. आदिनाथ मडकेंनी 2 षटक फेकलेत. अर्जुनला ती मुभा मिळणार नाहीये, कारण प्रथमेश राठोड येत आहेत स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती. महत्वाची मॅच, 12 चेंडू 23चं समीकरण, आणि त्या समीकरणाला रोखण्यासाठी तुमच्याकडे कुणाल सर तो अनुभव असणं गरजेचं आहे, आणि त्या अनुभवाचाच वापर करण्यात येतोय. चांगला डिसिजन घेतलाय मी म्हणेन नंदनने, कारण हे जे 5वं षटक असतं हे सगळ्यात महत्वाचं षटक असतं 6 ओव्हरच्या मॅच मध्ये. जर इथे प्रथमेश यशस्वी ठरला आणि त्याने जर शेवटच्या ओव्हरसाठी 10-15च्या आसपास धावा जर ठेवल्या तर नक्की वरचढ राहील संघ आरोही एंटरप्राइजेस काल्हेर. आणि त्याच्यासाठी कदाचित या महत्वाच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी प्रथमेश राठोडला पाचारण करण्यात आलंय. परंतु सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय की हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेलच. नंदन सातत्याने त्याचा अनुभव इथे पणाला लावतोय. नंदन पाहतोय एक्झॅक्ट कुठे फिल्डर पाहिजे प्रितेशसाठी, कारण प्रितेशला देखील त्याने जवळून खेळताना पाहिलंय. अनेक वेळा प्रितेश हा जो खेळाडू आहे बालकुम परिसराला जरी बिलॉंग करत असला तरी देखील भिवंडी परिसरामध्ये अनेक स्पर्धा खेळलेल्या आहे, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. नंदन देखील सातत्याने क्रिकेट खेळत आलेला आहे आणि त्याच्यामुळे हा जो सामना हा चांगला रंगेल. प्रथमेशने आतापर्यंत फील्ड प्लेसमेंटवर एक नजर टाकूया. डीप मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आतमध्ये ठेवलाय आणि डीप मध्ये पॉइंटला एक फिल्डर ठेवण्यात आलेला, थोडासा बॅकवर्ड. पहिला बॉल स्लॉट मध्ये, पार्किंग प्लॉट मध्ये दिसेल, घेसर गावात षटकार. अप्रतिम, दर्जेदार, अगदी आयकॉन सारखा खेळ केलाय आणि तो देखील आयकॉनच्या समोर केलाय. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या रायव्हलरी मध्ये, बॅटल मध्ये पहिला विजय प्रितेश जोशीचा पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल नक्की स्लॉट मध्ये फेकण्याची चूक तुम्ही प्रितेश जोशी समोर नाही करू शकत आहे. चूक केली आहे आणि चुकाचं रूपांतर किती, 6 धावेंवरती 4 मारायचे होते, 1 मारलाय. धावा झाल्यात 49. पहिल्या बॉलवर सिक्सर, दुसऱ्या बॉलवर बॉल उंच गेलाय, डिस्टन्स देखील मिळते असं दिसतंय. पाहूया, फिल्डर आहे त्याला हुलकावून देत बॉल सीमारेषा पलीकडे. मगाशी संजू राठोडचं गाणं ऐकलं, टक टेक रूप देख सावरिया, अगदी तसाच टकाटक शॉट, 6 धावा षटकार. प्रितेश जोशीच्या बॅट मधून ते दोन्ही फटके पाहायला मिळतात. मागचा बॉल जो अगदी स्लॉट मध्ये होता, यावेळी थोडंसं व्हेरिएशन केलं, गतीमध्ये परिवर्तन केलं, पण ते देखील प्रितेशनी योग्य त्या वेळेवरती ओळखलाय आणि नक्की समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला लॉंगॉनच्या डोक्यावरून मारलेला हा अजून एक आलाय. धावसंख्येकडे विचार केला तर धावा झाल्यात 55, 55 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 बॉलच्या अगोदर हेच तर मी बोलत होतो की आता मगाशी प्रितेशने सांगितलं असेल की आपल्याला 4च मारायचे आहेत, परंतु जबाबदारी घेईल कोण, त्याने स्वतः घेतली आहे. कॅप्टन म्हणून तो समोर आला, त्याने 2 मोठे फटके सजवले. सुनीता स्मृती 11 या टीम साठी बॅक टू बॅक 2 षटकार आता धावा करायचे, 10 चेंडूमध्ये 11 रन. बॉल इक्वेशन ऑलमोस्ट आलंय, एका धावेचा तो फरक आहे, परंतु क्रिकेटमध्ये एका धावेला देखील तेवढंच महत्वाचं स्थान आहे. पाहूया प्रथमेश परत एक वेळा पलटवार करेल का, प्रितेशने 2 मारले, 3रा बसेल का. फिरवलाय बॉल, समोरून फिरवलाय, विकेट कीपर फसलाय, बॉल मागे चाललाय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. अंपायरचा इशारा बायच्या स्वरूपात, अतिरिक्त स्वरूपात ही 1 धाव मिळताना दिसेल आणि बॅटर DRS साठी जाईल. वाईट बॉलला चॅलेंज केलं जाईल. एक धावेचं महत्व, जसं तुम्ही आत्ताच म्हटलात, एकेका धावेचं महत्व पहा किती आहे. बॅटरला वाटलं होतं की बॉल अगदी बाहेरच्या दिशेला निघाला, पण इथे शफलचा वाईट देखील आहे, याची देखील आपल्याला
नोंद करणं तेवढंच गरजेचं आहे. बॅटरने रिव्ह्यू जरूर घेतलाय आणि पाहूयात त्या रिव्ह्यू आता कोणाच्या दिशेला येतोय. एक रिव्ह्यू तुम्हाला मिळतोय, प्रत्येक इनिंग मध्ये रिव्ह्यू मिळतोय. जर यशस्वी ठरलात, सक्सेसफुल झालात तर तो कंटिन्यू राहतोय. जर अयशस्वी झालात तर तो रिव्ह्यू तिथल्या तिथे आउट, बाहेर. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाहीये. महत्वाची लढत आणि 12 चेंडू 23 आवश्यकता असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार जरूर आलेत प्रितेश जोशीच्या बॅटमधून आणि आलेले ते 2 षटकार मॅचला पूर्णपणे टर्न करतात. फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी, चांगला डिसिजन अंपायरचा. मॅच ऑन. बायच्या स्वरूपात ती धाव मिळाल्याने एक DRS गमावलाय आता बॅटिंग करणाऱ्या टीमने. चला आता पाहूया कशी गोलंदाजी होते सनवेद व्यवहारेच्या विरुद्ध. प्रथमेश राठोड, तो रॉंग वन त्याच्याकडे आहे का? लेफ्टी बॅटरसाठी बाहेर गोलंदाजी करू शकतो का? कारण डीप स्क्वेअर लेग त्याने आतमध्ये आणलाय. फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर ठेवलाय. आता जो खेळाडू आतमध्ये होता मिड ऑनला, त्याला लॉंग ऑनला सेट केलंय. चांगलं प्लॅनिंग तर केलंय. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 बॉल मध्ये धावा करायच्या 10. ती एक धाव जी आहे ती महत्वाची ठरणार आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. बॉल समोर मारलाय, फिल्डर आहे तिथे, परंतु याही वेळेला टायमिंग चांगलं होतं आणि प्रयत्नही चांगला होता, कारण बाउंड्री लाईनच्या एकदम जवळ हा बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आतमध्ये ढकललाय अर्धा इंच इथे फरक राहिला, कारण कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जो बाउंड्रीचा दोर आहे त्याच्या बरोबर आतमध्ये बॉल ढकलण्यामध्ये यश प्राप्त झालंय फिल्डरला. आधी मडके तिथे होता आणि आता धाव केलेली आहे या बॉलवर एकच, म्हणजे आता समीकरण आहे 8 चेंडू आणि 9 धावा. चांगलं बॅटल. प्रयत्न इथे देखील खूप चांगला होता. अगदी गोलंदाजांनी ना सेट केलं होतं. मिडॉनचा खेळाडू त्याला लॉंग ऑन वरती आणलं, तसाच बॉल फेकला, त्यावरती कॅचही निर्माण केली, संधी निर्माण केली, पण ती संधी इथे गॅदर करू शकलेले नाहीयेत. परत एक वेळा बोलत यार. पुढचा बॉल प्रथमेशचा. आई बॉल समोरून फिरवलाय, थोडासा बाहेर काढलाय. मगाशी DRS वापरला, तो गमावला होता आणि आणखीन एक डॉट बॉल. म्हणजे आता 2 धावांचा फरक राहिलाय बॉल मागे, कारण समीकरण असं आहे 7 चेंडू आणि 9 धावा. हा जर बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला, डॉट बॉल आला, तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये कहाणी बनेल या मॅचची. सामना चांगला रंगताना दिसेल. शेवटचा बॉल आता प्रथमेशचा टाकण्यासाठी तो तयार. प्रीती समोर उलटा सजवलाय, पॉइंटला फिल्डर डीप मध्ये आणि हा सहज जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. उलटी बैठक, बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील बॅकवर्ड पॉइंटला. सिक्सर. धन्यवाद. आपण पाहतोय आदिनाथ मडवीनी मॅच मध्ये अगदी जीव ओतण्याचं काम केलं होतं. 4 धावेचं षटक, ज्यामध्ये विकेट नव्हती, पण फक्त 4 धावेचं षटक, ज्यामुळे मॅच अगदी क्लोज आणून ठेवली होती. पण या षटकामध्ये कार्य झालंय, प्रितेश जोशी यांच्याकडून ते झालंय. आणि 3 षटकार त्याने मारले या ओव्हरच्या दरम्यान. प्रितेश जोशी दमदार खेळ करताना आपल्याला पाहायला मिळालाय. 3 षटकार त्याच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये आल्याने समीकरण बदलले. 6 मध्ये फक्त 3 धावा करायच्या. आता पहिला षटकार होता ऑन साइडला, स्लॉट मध्ये बॉल पडल्यानंतर उत्तुंग टोला त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्याच्यानंतर समोर फटका मारत असताना इथे देखील त्याने धावा 6 वसूल केल्या. फिल्डरला हुलकावणी दिली आणि त्याच्यानंतर स्विच करत असताना बॉलला फेकलं बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. त्यामुळे या सामन्याची हवा काढली. मी मगाशी म्हटलं होतं 4 षटकार मारेल कोण, तर त्या प्रश्नाचं उत्तर दिलं प्रितेश जोशीने. सांगितलं हो मी मारेन. 3 षटकार त्याने मारलेत, आता एकच मारायचा आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी आता फक्त 3 धावांची फक्त आणि फक्त आवश्यकता येता इथून असणार आहे. फक्त औपचारिकता म्हणा किंवा मग फॉर्मॅलिटीज म्हणा, पण क्रिकेटचा हा खेळ नेहमी अनिश्चितेंनी भरलेला असतो आणि त्या अनिश्चितेमध्ये आपल्याला इथून करून दाखवणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं, काल पाहिलात ते इतिहास होता, उद्या असणार आहे ते भविष्य. पन्ना भूतो ना भविष्यती. TDPL ची ही मॅच, विनरची ही लढत, आणि त्यामध्ये उर्वरित 6 बॉल मध्ये जर 3 धावा तुम्ही रोखल्या ना, तरी देखील विश्व विक्रम नाही तर एक विक्रम TDPL चा देखील असू शकतोय. त्या विक्रमाला अग्रेसर गोलंदाजी मार्क वरती वैभव माळी पाहायला मिळतात. वैभव माळी फलंदाजीसाठी सज्ज समोर आहे सनवेद व्यवहारे. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना खूपच चांगला स्क्वेअर कट डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव तिथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला येतोय नंदनच्या हातात आणि ते एकच धाव मिळताना दिसेल. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 5 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. ट्विस्ट जर मॅच मध्ये आणायची असेल तर इथून आपण पाहतोय प्रितेश जोशी आणि त्यांची जर दवाचा परिणाम पहा कसा जाणवतोय. जसा बॉल घरंगळत चाललाय त्या पहा, पाणी कसं उडते त्या बॉलवरून.
हे फक्त इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिसतंय, इथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील दाखवलं जात आहे. बॅकफुटला जात असताना परत एकदा स्क्वेअर कट गॅप मध्ये चाललाय. फिल्डरने बॉल अडवण्याचा प्रयत्न, दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल. रनिंग बिटवीन द विकेट इथे चांगली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल आणि अशा पद्धतीमध्ये थेट प्रवेश केलेला आहे सुनीता स्मृती 11 या संघाने या TDPL च्या 5व्या पर्वामध्ये सुपर 12 मध्ये. अभिनंदन टीम सुनीता स्मृती 11. चला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता इथे जाहीर करूया. क्रिकेटचा महासंग्राम सुनील, आपल्याला लगेच यायचंय. 35 धावांची शानदार खेळी आपण साकारलेली आहे या मॅच मध्ये. अतिशय दर्जेदार बॅटिंग, सलग 4 खणखणीत चौकार सुनीलच्या बॅटमधून आलेले आहेत. मैदान क्लिअर करायचंय, मैदान क्लिअर